आपल्या जगाचा अनुभव घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला काही खास भेटवस्तू दिल्या आहेत. आपण ज्याच्या मदतीने हे सुंदर जग पाहू शकतो, त्याचे आवाज ऐकू शकतो, सुगंध घेऊ शकतो, पदार्थाची चव चाखू शकतो आणि स्पर्श अनुभवू शकतो. त्यांना काय म्हणतात? अगदी बरोबर, ते आहे आपली ज्ञानेंद्रिय. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे आपल्या शरीराचे सुपर हिरोज आहेत. विचार करा, जर तुमचे डोळे बंद असतील तर तुम्ही समोरची वस्तू ओळखू शकाल का? या चित्रात बघा, डोळ्यावर पट्टी बांधूनही मुले वस्तू ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते कशाच्या मदतीने ओळखत असतील? स्पर्श करून, वास घेऊन. याच चमत्कारिक ज्ञानेंद्रियांबद्दल आपण या घटकात सविस्तर शिकणार आहोत. चला तर मग या ज्ञानेंद्रियाच्या अद्भुत दुनियेत प्रवेश करूया आणि आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे ते कसे ओळखायचं हे शिकूया. चला सुरुवात करूया ज्ञानेंद्रिय या घटकाला. मित्रांनो, आता आपण या पहिल्या सुपर हिरो बद्दल बोलूया. ते म्हणजे आपले डोळे. आपल्याला आजूबाजूला काय आहे हे कोण सांगतं? आपले डोळे. जर डोळेच नसतील तर आपल्याला जगात सगळीकडे अंधारच दिसेल. या चित्रात बघा, रेल्वे स्टेशनवर गाडी कधी येणार आहे, लोक कुठे उभे आहेत, फलाट कुठे आहे, हे सगळे आपण कशाच्या मदतीने पाहू शकतो? डोळ्यांच्या. डोळे वस्तूचा रंग, आकार आणि त्यांची जागा आपल्याला ओळखायला मदत करतात. त्यामुळेच आपल्याला समजतं की हे लाल टोमॅटो आहे, ही हिरवी झाडे आहेत, की ती ट्रेन आहे. डोळ्यांमुळेच आपण वाचन करू शकतो, दूरची आणि जवळची वस्तू पाहू शकतो. हे आपले डोळे ज्ञानाचे आणि अनुभवाचे मुख्य दार आहे. आपले डोळे इतके महत्त्वाचे आहेत म्हणून त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास, पाहणे हे आपल्या डोळ्याचे मुख्य कार्य आहे. आता आपल्या या दुसऱ्या ज्ञानेंद्रियाकडे वळूया, आपले कान. जर आपल्याला कुणी हाक मारली तर आपल्याला लगेच कळते, नाही का? कानामुळेच आपण ऐकू शकतो आणि आजूबाजूला चालणाऱ्या आवाजाची माहिती मिळते. या चित्रात बघा, मुलं चालत असताना कोणीतरी त्यांना आवाज देते किंवा त्यांच्यात गप्पा सुरू आहेत. ते सगळे आवाज त्यांना कानामुळेच ऐकायला मिळतात. आवाज मोठा आहे की हळू आहे, तो आवाज कुठून येतो हे कान आपल्याला सांगतात. कान केवळ आवाज ऐकत नाहीत, ते आपल्याला समतोल राखायला मदत करतात. जर आवाज मोठा असेल तर कान आपल्याला सांगतात की आवाज खूप मोठा आहे, दूर व्हा. अशा प्रकारे आपले कान संकटाची सूचना देतात. म्हणजेच ऐकणे हे आपल्या कानाचे महत्त्वाचे काम आहे. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या ज्ञानेंद्रियाकडे. ते म्हणजे आपले नाक. सकाळी उठल्यावर घरात आईने बनवलेल्या पदार्थाचा वास आपल्याला लगेच येतो की नाही? याला म्हणतात गंधाची ओळख. या चित्रामध्ये बघा, नाकामुळेच आपल्याला सुगंध, जसे की फुलाचा किंवा स्वादिष्ट पदार्थाचा, तसेच दुर्गंध म्हणजेच कचऱ्याचा किंवा खराब झालेल्या वस्तूंचा कळतो. आपले नाक फक्त वास ओळखत नाही, तर ते आपल्याला श्वसन म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे या करण्यासाठी मदत करते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवा नाकातून फुफ्फुसात जाते. नाक हवेतील धूळकण आणि जंतूंना आत जाण्यापासून थांबवते, ज्यामुळे आपले शरीर सुरक्षित राहते. जर नाकाला वास आला नाही तर चवीची मजा कमी होते. म्हणून वास ओळखणे आणि श्वसन करणे हे आपल्या नाकाचे मुख्य कार्य आहे. चला
आता आपण पाहूया पुढच्या महत्वाच्या ज्ञानेंद्रियाकडे. ती म्हणजे आपली जीभ. आपल्याला पदार्थाची चव कशी कळते? अगदी बरोबर, आपल्या पदार्थाची चव समजते ती जिभेमुळे. आता या चित्रात बघा, जिभेमुळे आपल्याला पदार्थाच्या 4 मुख्य चवी कळतात. उदाहरणार्थ गोड पदार्थ म्हणजे साखर, कडू उदाहरणार्थ कारले, आंबट उदाहरणार्थ चिंच आणि खारट उदाहरणार्थ मीठ. जिभेवर असलेल्या लहान लहान चवकलिका आपल्याला चव ओळखायला मदत करतात. जीभ केवळ चवच ओळखत नाही, तर ती आपल्याला बोलण्यास म्हणजे शब्दाचे उच्चार स्पष्ट करण्यासाठी आणि अन्न चावून गिळण्यास मदत करते. अन्नदात्याकडून व्यवस्थितपणे मिसळून पोटात पाठवण्याचे कामही जीभच करते. म्हणून चव घेणे हे आपल्या जिभेचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. आता पाहूया आपलं शेवटचं ज्ञानेंद्रिय, ते म्हणजे आपली त्वचा. त्वचेमुळे आपल्याला गरम, थंड, मऊ, टणक यासारख्या वस्तूंचा अनुभव येतो. तुम्ही गरम कपला हात लावला तर बापरे गरम आहे हे कोण सांगतं? आपली त्वचा. या चित्रात बघा, हे गृहस्थ काम करत आहेत. म्हणजेच पाणी थंड आहे की गरम आहे, बादली टणक आहे की मऊ आहे, हे सगळे अनुभव त्यांना या त्वचेमुळे कळत आहे. त्वचा आपल्याला स्पर्श आणि वेदना ओळखायला मदत करते, ज्यामुळे आपले शरीर सुरक्षित राहते. बघा मित्रांनो, आज आपण ही आपली 5 महत्वाची ज्ञानेंद्रिय पाहिली. ती म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या 5 ज्ञानेंद्रियाविषयी आपण माहिती घेतली. आता भेटूया आपण पुढील पाठात. धन्यवाद.